नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। मनोज जरांगे यांनी छेडलेल्या आरक्षण समर्थनातल्या आंदोलनाच्या निमित्तानं आता ते अडचणीत येतात का काय अशी परिस्थिती आहे। कारण राज्य सरकारनं त्यांच्या या आंदोलनाच्या निमित्तानं महाराष्ट्रात घडलेल्या अनेक घडामोडींची चौकशी करायचं ठरवलंय। तशी घोषणा याआधी झाली आणि ही केवळ आणि केवळ शाब्दिक घोषणा असेल असं सुरुवातीच्या काळात वाटत होतं। कारण जरांगे यांच्या मागे 6 कोटी मराठी आहेत असा दावा केला जात होता, पण प्रत्यक्षात तपासून पाहिलं तर ती संख्या 6 कोटीच्या 1 सुद्धा नाही असं आता राज्य सरकारला पुरतं कळून चुकलेलं आहे। सगळे सोयरे आणि सरसकट या 2 मुद्द्यांच्या आधारे जरांगेंनी जे आंदोलन लढायला घेतलं त्या आंदोलनाचा सगळा बार हा मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण देऊन राज्य सरकारनं फुसका ठरवलाय। पण त्याच्या जोडीला या आंदोलनाच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये 2 समाजात तेढ निर्माण करायचा प्रयत्न झाला का, इतकंच नाही तर महाराष्ट्रामध्ये हिंसाचार कोणी घडवला, ते घडवण्याच्या मागचं प्लॅनिंग अर्थात नियोजन काय होतं आणि हे सगळं करण्याच्या मागे कोणत्या राजकीय शक्ती आहेत या संदर्भातली चौकशी करायचीच असं आता राज्य सरकारनं ठामपणे ठरवलेलं दिसतंय। राज्य सरकार हे सर्व समाजांसाठी समान वागणूक देणारं असतं अशी किमान अपेक्षा आहे। राज्यातलं आत्ताचं शिंदे फडणवीस पवारांचं सरकार हे याच पद्धतीनं वागेल अशी अपेक्षा प्रत्येक समाजाला होती, पण हेही विसरून चालणार नाही की हेच आत्ताचं राज्यातलं सरकार जरांगे बोले आणि सरकार डोले अशा पद्धतीनं वागत असल्यानं भविष्यात SITची चौकशी लागणारच नाही आणि लागली तरी पण तो केवळ आणि केवळ उपचार असेल अशी अपेक्षा अनेकांकडून व्यक्त होतीये। तेव्हा SITची चौकशी लागली तर जरांगेंचं खरंच काही बिघडणार आहे का? जरांगेंच्याकडून झालेल्या चुका SIT खरंच शोधून काढेल का? ज्यांची घरं जळाली, ज्यांच्या संपत्तीवर आक्रमण झालं आणि ज्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला त्यांनाही SIT न्याय देणार आहे का असा प्रश्न महाराष्ट्रात विचारला जातोय। दुसऱ्या बाजूला याही संपूर्ण स्थितीमध्ये जरांगेंना अंगावर घ्यायची भूमिका राज्य सरकार घेत आहे। याचा अर्थ राज्य सरकारनं आत्तापर्यंत जरांगेंच्या पायाशी लोटांगण घालण्याची भूमिका आता बदललेली दिसते। राज्य सरकार आता थेट ज्यांच्याकडून महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न झाला त्यांना 2 हात करण्याच्या तयारीत दिसतंय। जरांगेंच्या संपूर्ण आंदोलनाच्या माध्यमातून कोणी जर आर्थिक कमाईचा स्रोत उभा केला गेला असेल तर ती मंडळी कोण आहेत, त्यातून राज्याच्या महसुलाला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न झालाय का, इथपर्यंत ही चौकशी करेल। नाशिकमध्ये सध्या पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी सांभाळणारे संदीप कर्णिक हे या चौकशी समितीचे प्रमुख आहेत। या चौकशी पथकाच्या माध्यमातून ज्या वेळेला एकेकाला चौकशी समोर बोलवलं जाईल तेव्हा त्याची स्वाभाविक प्रतिक्रिया उमटेलच। किंबहुना राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून SITच्या चौकशीचा अधिकृत आदेश निघाल्याच्या नंतर जरांगेंकडून चिडचिड सुरू झालेली आहे। जरांगेंचे समर्थक ही चौकशी याचा उलटा परिणाम दाखवेल असं म्हणतात आणि त्याचा साधा अर्थ आहे की येत्या निवडणुकीमध्ये ज्यांनी जरांगेंची चौकशी लावली आहे त्यांना राजकीय दृष्ट्या धड्या शिकवण्याचा निर्धार व्यक्त करतात। प्रत्यक्षात जरांगे बोलले म्हणून मराठे अशा प्रकारचं वर्तन करणार आहेत का आणि ज्यांना हिंसाचार करून मराठ्यांच्या प्रतिमेला डागाळायचं होतं त्यांच्या पाठीशी समाज उभा राहतो का हा प्रश्न आहेच। या निमित्तानं आपण आज लक्षवेधीत चर्चा करतोय अखेर लागलीच की जरांगेंची चौकशी। या चर्चेत आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्या सोबत या चर्चेमध्ये डॉक्टर सुदर्शन तारक आहेत। डॉक्टर तारक यांना आपण जरांगेंचे समर्थक म्हणून ओळखतो। या चर्चेमध्ये आपल्या सोबत निरंजन डावखरे आहेत, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं ते या चर्चेत आहेत। ॲडव्होकेट मृणाल ढोले पाटील आहेत, ओबीसीचे नेता या नात्यानं या चर्चेत आहेत। माझा पहिला प्रश्न पटकन आत्ताच्या घडीला निरंजन डावखरे आपल्याला आहे। निरंजनजी, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि एका मुद्द्याच्या निमित्तानं आपल्यापर्यंत पोहोचतो। SITची चौकशी हा राजकीय डाव आहे की तुम्ही खरोखरच काही सत्य शोधून काढण्यासाठी प्रयत्नशील आहात? प्रसादजी, माझा आवाज येतोय? जी बिलकुल येतोय, स्पष्टपणे येतोय। हो,
SIT जी नेमलेली आहे याच्यामध्ये पूर्णपणे प्रशासनाचा शासनाचा हेतू फार स्पष्ट आहे की जी आंदोलनाची भूमिका होती, मराठा समाजाला आरक्षण भेटण्याच्या संदर्भातली जी जी भूमिका ज्या वेळेस जरांगे पाटलांनी व्यक्त केली त्यावेळेस शासनाने निश्चितपणे ते ऐकली आणि त्याच्यामध्ये सामंजस्याची भूमिका घेऊन त्यावेळेस ज्या गोष्टी, कारण समाज हा बरेच वर्षापासून बरेच काळ गेला की हा आरक्षणाची मागणी करत होता, पण ज्यावेळेस याच्या मागे ज्यावेळेस त्यांच्या वक्तव्यावरनं किंवा या सगळ्या आंदोलनाला मुद्दाम फूस देऊन याच्यामध्ये राजकीय परिस्थिती उभी करायची किंवा राजकीय वास येऊ लागला, त्यावेळेस विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सर्व आमदारांनी या संदर्भातली मागणी केली की याच्यामध्ये SIT होऊन दे आणि SITच्या माध्यमाने दूध का दूध पाणी का पाणी होऊन दे, याच्यामध्ये कोणाची काय भूमिका आहे, मग याच्यामध्ये सरकार म्हणून जर आम्ही दोषी आहोत तर तेही समोर येऊन दे आणि समोरनं आंदोलनाच्या मागे कोणतरी मुद्दाम आंदोलकांना भडकवून त्याच्यामध्ये स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत असेल तर तेही समोर येऊन दे, याच्यामुळे ही SIT नेमण्याची मागणी ही सर्व आमदारांनी. निरंजनजी, आपण असं बोलताना म्हणालात की कोणी आंदोलकांना भडकवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचा तपास होणं गरजेचं आहे. ज्या वेळेला SIT लागली त्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये राज्य सरकार खरंच ही SIT चौकशी करू इच्छित आहे का, इथपासूनचे अनेक प्रश्न निर्माण होत होते. कारण त्या निमित्तानं एका आंदोलकाला आणि आंदोलक जो एका समाजाचा नेता असल्याचा दावा करतो त्याला अंगावर घ्यायचं का नाही याबाबत सरकारमध्ये सुद्धा संभ्रम होता. प्राप्त स्थितीमध्ये मृणाल ढोले पाटील आपल्यापर्यंत पोहोचतो. या राज्य सरकारला ज्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये, मृणाल ढोले पाटील आपल्याला माहितीच असेल की जे जे काही जरांगे मागत होते ते ते देत गेले, तसं तसं वागत गेले. अशा स्थितीत आता चौकशीची भूमिका घेणं ही सरकारी भूमिकेतला बदल आहे का सरकारच्या आत्ताच्या घडीला राजकारणातला बदल आहे? मुळात प्रसादजी, आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये जे झालं ते अतिशय दुर्दैवी होतं. कुठल्याही समाजाला, कुठल्याही व्यक्तीला, कुठल्याही संस्थेला आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारकडनं हट्ट करण्याचा, आंदोलन करण्याचा अधिकार आहे, हे कुणी नाकारत नाही. मग ते मागण्या रास्तायत अरास्तायत हा नंतरचा विषय, पण लोकशाही मार्गाने, शांततेच्या मार्गाने, अहिंसेच्या मार्गाने जे काय आयुध आपल्याला घटनेने दिलेले आहेत, संविधानाने दिलेत, त्या आयुधांना धरून त्या चौकटीमध्ये, संविधानाच्या आणि कायद्याच्या चौकटीमध्ये कुठेही सार्वजनिक शांततेचा भंग न होता हे आंदोलन झाली पाहिजेत, हे अशी अपेक्षा असती. पण आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं, परिस्थिती अत्यंत गंभीर झाली होती. ST बसेस जाळल्या गेल्या होत्या, सरकारी कार्यालय जाळली गेली होती, लोकांच्या घरांवर दगडफेक झाली होती, जाळपोळ झाली होते, दंगे माजले होते आणि बऱ्याच ठिकाणी आजही प्रसादजी, आजही काल परवापर्यंत लोकांना, लोकप्रतिनिधींना गावामध्ये येण्यापासून बंदी आहे. म्हणजे जे म्हणतात की आंदोलन थांबलंय, तर त्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की जे 6 महिन्यापूर्वी चालू होतं ते अजूनही, म्हणजे परवा बघा पंकजाताईंना गावात येऊन नाही दिलं, सुप्रिया सुळेंना गावात येऊन नाही दिलं, काही लोकप्रतिनिधींच्या गाड्यांवर दगडफेक केली गेली, म्हणजे हे अजूनही सुरू आहे. ही कुठं ना कुठेतरी धगधगतंय. त्याच्यामुळे प्रश्न आपल्याला विचारायचा आणि त्यानंतर आपण चर्चेसाठी सुदर्शन तारक यांच्यापर्यंत जाणार आहोत. निरंजन डावखरे चर्चेमध्ये बसलेले आहेत, तेही ऐकतायत. तुम्ही पण या प्रश्नाच्या अनुषंगाने जी भूमिका व्यक्त करताय त्याला धरून एकत्रितरित्या मी आपल्यालाच विचारतो. मृणाल ढोले पाटील, आंदोलन अजूनही सुरू आहे असं जेव्हा आपण म्हणता तेव्हा ढोले पाटील, आंदोलन अजूनही सुरू ठेवण्यामागचा कोणाचा काय हेतू तुम्हाला दिसतो? प्रसादजी, आता ज्याच्यामध्ये माननीय गृहमंत्र्यांनी सभागृहामध्येच सांगितलं की जे आरोपी होते किंवा जे सहकारी होते ते जेव्हा या आंदोलनात फुटले तर त्यांनी सांगितलं की रात्री कोण कोण भेटायला आलं होतं, कोणाच्या कारखान्यावर बैठका झाल्या, कोणाच्या बंगल्यावर बैठका झाल्या, दगडफेक पोलिसांवर, म्हणजे गृह खात्यावर दगडफेक कशी करायची याचं प्लॅनिंग झालं, ते दगड कुठून आणले गेले, हे सगळं माननीय गृहमंत्र्यांनी सभागृहात सांगितलेलं आहे. त्यांनी व्हॉट्सअप सगळ्यांचे बऱ्याच जणांनी गृह खात्याने चेक केलेले आहेत, सोशल मीडिया बऱ्याच जणांनी चेक केलेला आहे आणि त्याच्या मागे निश्चित कोणाच तरी एक पॉलिटिकल इंटरेस्ट आहे असं दिसतंय. कोणाचा तरी त्याच्यामध्ये पैसा आहे, कोणाच तरी त्याच्यामध्ये हेतू आहे असं स्पष्टपणे दिसतंय आणि ते मुळात जो हेतू आहे तोच आजपर्यंत 5-6 महिन्यापासून त्या आंदोलनाची आग धगधगत ठेवण्यात त्याला इंटरेस्ट आहे असं दिसतंय. निरंजन डावखरे आपल्यापर्यंत येतो. आता हे जे गंभीर आरोप आहेत ते आर्थिक स्वरूपातले आहेत, सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या स्वरूपातले आहेत. इतकंच कशाला, पोलीस जखमी होत असताना हे एक प्रकारे राज्य सरकारच्या सुरक्षा बलाला सुद्धा आव्हान देणारे आहेत. हे सगळं करण्यामागे कोणाचा काय हेतू असू शकतो? तो हेतू राजकीय आहे
की तो हेतू त्याच्या पलीकडे जाऊन अधिक काही मोठा असू शकतो? नाही, याच्यामध्ये प्रसादजी आपण बघितलं की अधिवेशन काळामध्ये ज्यावेळेस सगळ्या आमदारांनी या संदर्भातली चर्चा केली, बरेचसे फॅक्ट समोर आणले गेले. त्याच्यानंतर आंदोलनामधले जरांगे पाटलांबरोबरच असणारे जे सहकारी आहेत त्यांनी मीडियामध्ये येऊन त्यांची जे म्हणणं आहे ते मांडलं, आणि त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात येत होती की कोणीतरी येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टिकोनाने, स्वतःच राजकीय स्वार्थ साधण्याच्या दृष्टिकोनाने याच्या मागे, पडद्यामागे राहून ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज घडवतोय का, ह्यासाठीच ही SIT नेमली गेली की याच्यामध्ये स्पष्ट चित्र हे राज्याच्या समोर आलं पाहिजे आणि या SITच्या माध्यमाने येईल असं मला वाटतं. पटकन आता आपल्या सोबत असलेल्या सुदर्शन तारक यांच्यापर्यंत पोहोचूयात. सुदर्शन तारक, SIT तर लागली, SIT लागणारच होती आणि SIT लागल्याच्या नंतर आता चौकशी तर होणारच आहे. या सगळ्या गोष्टी आज जरांगे पाटलांना संताप देऊन गेलेल्या आहेत. त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की तुम्ही SIT लावलीत, आता आम्ही तुमच्या डोक्याला गुलाल लावू देणार नाही. म्हणजेच थोडक्यात तुम्हाला असं सुचवायचं आहे की ज्या सरकारने SIT लावली त्याच्या विरोधात मराठे आक्रमक होणार आहेत. आपल्याला असंच सुचवायचं आहे का? आणि असं सुचवून आपण आपल्या मागे समाज आहे असा दावा करता आहात का? जय जिजाऊ प्रसादजी. नमस्कार जय जिजाऊ. मुळात प्रसादजी, आपण आपल्या प्रस्तावनेमध्ये म्हटलं ते साफ चुकीचं आहे असं माझं म्हणणं आहे. मुळात आम्ही कोणत्याही प्रकारच्या SITला घाबरत नाही. SIT झाली, चौकशी लावली, सत्य हे समोर येणारच आहे, त्याच्यात कोणीही दुमत नाही. मुळात फोन कधी कोणी केला, कोणते IAS, कोणते IPS, कोणते सचिव, कोणते उपसचिव, कोणते प्रशासकीय अधिकारी कधी कधी येऊन गेले याचा सगळ्या लेखाजोखा त्या चौकशी देणार आहे. मुळात 6 कोटी लोक आजही आमच्या सोबत आहेत. मराठा समाज कुठेही विभागला नाहीये. मराठा समाजामधले जे काही बाटजी आहेत, ज्याला म्हटलं जातं की पद, पैसा, प्रतिष्ठा, याच्यासाठी ते सरकारच्या वतीने किंवा वेगळ्या पद्धतीने बोलतायत, ते सगळे बाटजी असं म्हणतो मी. आणि या निमित्तानं कोणतीही राजकीय शक्ती आणि आमच्या सोबत नाहीये. मुळात संविधानाचा आधार घेऊन समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व आणि न्याय या चौकटीत आम्ही आंदोलन केलेलं आहे, करतोय. परंतु सरकारचं ध्येय धोरण मला योग्य वाटत नाहीये. मुळात यांनी SIT चौकशी मुंबई शिखर बँकेची करावी, गोळीबाराची करावी. SIT चौकशी त्यांनी गुवाहाटीला गुजरात मार्गे गेले, परत आले, सरकार स्थापन केले. याच्यामध्ये कोणाचं विमान होतं, किती पैसे खर्च केले, कसे कसे गेले, एवढा खर्च कसा आलेला आहे, त्यांचे आरोप जे होत आहेत त्याच्यावरती SIT चौकशी हा राजकीय मुद्दा आहे. अगदी बरोबर, अगदी. आणि आपण वारंवार ह्याच पद्धतीचा बचाव करताना दिसत आहात. माझंही तुम्हाला हेच सांगणं आहे की तुम्ही मराठा आरक्षणाचा मुद्दा काढता त्यावेळेला गुवाहाटी कोण कोणाच्या विमानांनी गेलं याच्याशी आपल्याला काय घेणं देणं असू शकतं. शिखर बँकेच्या चौकशीचा मुद्दा तर निश्चित सुरू आहे. निरंजन डावखरेंपर्यंत जाऊन पटकन सुदर्शन तारक आपल्यापर्यंत येतो मी. निरंजन डावखरेजी, ज्या पद्धतीचा बचाव उभा केला जातोय, मग गुवाहाटीला जाताना विमान कोणाचं होतं, शिखर बँकेची चौकशी का करत नाही, वगैरे वगैरे वगैरे, हे सगळं आरक्षण आंदोलनात असू शकतं का? आरक्षण आंदोलनाच्या अंतर्गत महाराष्ट्र अशांत करण्याचा आणि महाराष्ट्रात सामाजिक तेढ निर्माण करण्याचा जे प्रयत्न करतायत त्यांची चौकशी सुरू झाल्यानंतर अशा प्रकारचा थैथयाट जरांगे समर्थकांकडून का व्हावा? ते मुळात प्रसादजी, जर आपण आपल्या भूमिकेशी सज्ज आहोत त्यावेळेस आपण आंदोलन करतो आणि आपल्या याच्यामध्ये काही राजकीय वास नाहीये ना, जर आपल्याला कुठलं पाठबळ नाहीये तर SIT मध्ये दूध का दूध, पाणी का पाणी होणारच आहे. जे आहे ते स्पष्ट होणार आहे. त्याच्यामुळे कोणालाही तळतळाट व्हायची गरज नाहीये. आपली भूमिका जर आपण स्पष्ट ठेवतोय, समाज जर तुमच्या बरोबर आहे असं तुम्ही म्हणताय आणि समाज सुरुवातीपासून जरांगे पाटलांना मदत करत होता की, पाठीशी उभा होताच की, पण त्याचा कोणीही अहंकार करू नये असा आज आपल्याला भूमिका दिसते की मी म्हटलं म्हणून समाज आहे का, तर असं नाहीये. समाज आहे म्हणून मी आहे, ही भूमिका आपण समजून घेतली पाहिजे. अहंकार हा रावणालाही बुडवलेला विषय आहे आणि त्याच्यामुळे आपण अहंकार जर केला तर निश्चितपणे याचे फळं भोगावे लागतील. SITच्या भूमिकेबद्दल जर तुमच्या मनात किंवा तुम्ही घेतलेल्या भूमिकेमध्ये कुठेही काळाबेरा नाहीये ना, तर ते स्पष्ट समोर येईल. आपल्याला त्याच्याबद्दलची चिंता किंवा तळतळाट व्यक्त करण्याचं काही कारणच नाहीये. सुदर्शन तारक, उत्तर द्या पटकन. एक वाक्य महत्वाचं आहे चर्चेतलं, आपल्यापर्यंत कानावर ते नक्कीच आलेलं असेल. अहंकाराला रावणाला सुद्धा बुडवता आलेलं आहे. प्रसादजी, मला तुम्ही वेळ देत नाही. नाही, देतो, नक्की देतो. आता पूर्ण वेळ आपल्याला आहे, बोला. पूर्ण होऊ दिले नाही तुम्ही. सगळ्याला 2-2, 3-3 मिनिटं देता, मला अर्धा सेकंद सुद्धा देत नाही, अर्धी 30 सेकंद सुद्धा देत.
नाही दिला आपल्याला वेळ, आपण आता बोलू शकता. मला जर आपण बोलवलं तर मला भूमिका मांडू द्या. जी, मला भूमिका मांडू देत नाहीत तुम्ही. मी डावकरे साहेबांचा जो काही त्यांनी काढलेले चिडचिड होते वगैरे अजिबात नाही. एसआयटीला आम्ही घाबरत नाही, कारण आम्हाला स्पष्ट माहिती आहे की समाजातल्या प्रत्येक घटकांनी इथे जी काही केलेली मदत आहे, भाकरी असेल, ठेसा असेल, त्याच्यामध्ये सगळे येणं जाणं त्यांच्या पद्धतीनं आलेले, स्वतः खर्च केलेला आहे. त्यामुळे आम्ही घाबरत नाही. मुळात हा मुद्दा आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय ही संविधानाच्या चौकटीत सरकार राहत नाही. आपण एक शब्द वापरलाय की रावणाला सुद्धा अहंकार झाला होता. मग या सरकारमधल्या गृहमंत्री साहेबांना असेल किंवा सरकारमधल्या जे काही मंत्री महोदय आहेत त्यांना सुद्धा अहंकार झालेला आहे असं समजायचंय का? मुळात संविधानाच्या पदावर राहून काही मंत्र्यांनी जातीभेद निर्माण केला, जातीचा द्वेष निर्माण केला, धर्मात आणि जातीत भांडणं लावण्याचं संविधानाच्या मंत्रिपदावर राहून केला. हे कुठपर्यंत आहे? तुम्हाला डावकरे साहेब इमानदारीने छातीवर हात ठेवून सांगा की आपण हे सगळे काही आपले मंत्री महोदय आहेत हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने वागले आहे का नाही, एवढं सांगा मला. मुळात दुसरी गोष्ट, आमचे ढोले पाटील म्हटले दगडफेक कोणत्याही एकाही राजकीय नेत्याच्या किंवा संविधानाच्या पदावर असणाऱ्या माणसाच्या गाडीवर किंवा कारवर केलेली नाही. हा मुळात मुद्दा. मुळात जनतेचा म्हणजे समाजाचा एक द्वेष भावना निर्माण झालेली आहे की बाबा सामाजिक आंदोलन उभा राहतंय. हे काबड कष्ट करणाऱ्या लोकांचं गरजवंतासाठी उभा राहिलेलं आंदोलन आहे. आणि याच्यामध्ये जर एसआयटी लावतायत आणि एवढे भ्रष्टाचार होत आहेत, एवढा काही हाहाकार होत आहेत, एवढा गोळीबार होत आहेत, एवढं गुवाहाटी जात आहेत, मी परत त्या मुद्द्याला येत नाही, परंतु पुन्हा एक आठवण करून देतो. मग ह्या सगळ्यांची यासाठी होत नाही. आणि सामाजिक आंदोलन न्याय हक्कासाठी जर संविधानाच्या मार्गाने होत असेल आणि त्याच्यात जर खोडा घालायचं काम करायचं असेल आणि मुळात आरक्षणाचा मुद्दा हा कुठेतरी भरकाडावा, दुसरीकडे जावा. आणि आपण जे काही बोललेलो आहे, नोटिफिकेशन एका बाजूने काढतो आपण सगळ्या सोयऱ्यांचं आणि GR वेगळ्या बाजूने काढतो, हे खोटारडेपणा शासनाचा उघडा होऊ नये याच्यासाठी आपली दिशा बदलण्याचं धोरण सरकारचं बचाव कातडीचं धोरण आहे, मला असं वाटतं या निमित्ताने. प्रसाद सुदर्शन तारक, आपलं उत्तर पोहोचलं आणि याच उत्तराच्या पुढचा भाग आपल्यापर्यंतच आहे. आपण आपल्या आंदोलनाच्या दरम्यान हिंसाचार झाला हे स्वीकारणार आहात की नाही? तुमच्या आंदोलनामुळे ओबीसी नेत्यांची संपत्ती लुटण्याचा प्रयत्न झाला हे मान्य करणार आहात की नाही? तुमच्या आंदोलनाच्या दरम्यान पोलिसांवर दगडफेक झाली, महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, राज्याची आर्थिक राजधानी, देशाची आर्थिक राजधानी आणि राज्याची राजकीय राजधानी ही डिस्टर्ब करायचा प्रयत्न झाला, हे आपण मान्य करणार आहात? प्रसादजी, एक लक्षात घ्या, आपण जो आरोप केलाय साफ चुकीचा आहे. तुम्ही जे पोलीस यंत्रणेमधले पदाधिकारी होते, अधिकारी वर्ग होता, त्यांना सुद्धा तुम्ही चौकशीमध्ये घ्या. त्यांना विचारा की आम्ही उलट ज्या काही अनावश्यक लोक त्या ठिकाणी घुसले असतील, कदाचित आम्हाला संशय आहे, त्या लोकांनी जे काही केलं असेल, आम्ही तर काही दगडफेक केलेलं नाही, परंतु आम्ही उलट महिला पोलिसांना संरक्षण दिलेलं आहे. आम्ही पोलीस अधिकारी त्यांना सुद्धा संरक्षण दिलेलं आहे आणि त्यांचा हेतूची सन्मान केलेला आहे. प्रत्येक पोलिसाला त्या गावामध्ये जेवायला सुद्धा होतं हे सुद्धा विसरू नये. जेवण झाल्यानंतरच आंदोलन स्थळी गेलेले आहेत हे सुद्धा विसरू नये. मला वाटतं हे आरोप चुकीचे आहेत. आमचे पोलीस बंधू हे माणसंच आहेत आणि त्यामुळं आम्ही त्यांच्यावर कोणता हल्ला केलेला नाही. ज्या घटना घडल्यात ह्या सगळ्या वेगळ्या घडलेल्या आहेत, ही चौकशीमध्ये निष्पन्न होईल. मला त्याच्याबद्दल वेगळं काही सांगायची गरज नाही. मुळात आपण एवढी विनंती आहे प्रसादजी आपल्याला, आपण जो नकारात्मक विचार या माध्यमातून पोहोचायत आहे ते पोहोचू नये. समाजामध्ये हा लढा समाजाच्या आरक्षणासाठी आहे आणि हा वेगळं काही नाहीये. याच्या मागे डावकरे साहेब असतील किंवा ढोले पाटील असतील यांना मी सांगू इच्छितो, तुम्ही चौकशी नक्की करा. आम्ही त्याला काहीच घाबरत नाही, चिंताही व्यक्त करत नाही. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे, सामाजिक न्याय जो मागतो त्याच्यासाठी जर लाठी असतील, त्याच्यासाठी चौकशी असेल, तर बाकीच्यांसाठी काय आहे याचा विचार करणे. ढोले पाटलांपर्यंत जाऊयात. या निमित्तानं चर्चेला घेऊन आपण मृणाल ढोले पाटील यांच्यापर्यंत जाणार आहोत. ॲडव्होकेट आहेत, ओबीसींचे नेता आहेत. ओबीसींच्या बाबतीत आणि ओबीसींच्या हक्काची बाजू मांडण्याच्या बाबतीत ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेले आहेत. जरांगेंचे समर्थक असलेले सुदर्शन तारक या चर्चेत सांगतात की ते समता, न्याय, बंधुता यासाठी लढतायत. जातीय आरक्षणाची लढाई आणि ही तत्व यांचा परस्पर काही संबंध असतो का? मुळात ते तारकजींनी जे सांगितलं की समता, स्वातंत्र्य, न्याय, आरक्षण, सामाजिक न्याय आपल्याला हे सगळं पाहिजे, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. पण याचा लढा देत असताना आपण हिंसाचाराचा सहारा घेतला, आपण दहशत माजवली, आपण आतंक केला, हे आपल्याला नाकारता येत नाही. आता मला पूर्णपणे बोलून द्या. पोलिसांवर दगडफेक झाली का? 100% झाली. महाराष्ट्रामध्ये एसट्या पेटल्या गेल्या का? पेटल्या गेल्या. 10,000 एसट्यांचं फेऱ्या रद्द केल्या गेल्या. आमदारांची घरं जाळली गेली का? सरकारी कार्यालय जाळली गेली का?
प्रायव्हेट कार्यालय जाळली गेली का, दुकानं जाळली गेली का, खासगी दुकानं लुटली गेली का? तर हे सगळं झालेलं आहे. आतंक या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. आणि परवा मला सांगा सुदर्शन तारकजी, सुप्रिया सुळेंना तुम्ही अडवलं, पंकजा मुंडेंना अडवलं, ते आपले त्याच्यानंतर परवा एक नेता एका समाजाच्या नरसंहाराची गोष्ट करतो, जेनोसाइडची गोष्ट करतो. 3 मिनिटात एका समाजाला आम्ही संपून टाकू, ही भाषा वापरली जाते. ही काल परवाचीच आहे. आणि तुम्ही म्हणताय आम्ही समर्थन करत नाही. मग मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, जर तुम्ही हिंसेचं समर्थन करत नाही तर मग गुन्हे मागं घ्या, ही मागणी का आहे आंदोलनामध्ये? ते काय सामाजिक न्यायामध्ये बसतं का, स्वातंत्र्यामध्ये बसतं का, बंधुत्वामध्ये बसतं? मग आमच्यावरचे गुन्हे मागं घ्या, आमच्या पोरांवरचे गुन्हे मागं घ्या, ही मागणी माझ्या वेळेमध्ये येऊ नका. आम्हाला वेळ भेटला तिथं तरी बोलून द्या, त्याच्यात येऊ नका. मला एक सांगा की ज्या वेळेस तुम्ही हिंसाचार केला, काही लोकांनी ठीक आहे मी मान्य करतो की ते आंदोलनाशी डायरेक्ट संबंधित नसतील, मग होऊ द्या ना चौकशी, त्याच्यासाठीच तर SIT आहे ना. याच्यामध्ये सभागृहातले काही सदस्य इन्व्हॉल्व होते असा आरोप सरकारांनीच केलेला आहे. तयार आहे. आता ढोले पाटील मी एक बोलतो, तुम्ही जे बोललाय ज्याने कोणी घरे जाळलेली आहे त्याची चौकशीमध्ये निष्पन्न व्हायला त्याच्याबद्दल नाही. आणि माननीय संदीप कर्णिक साहेब जालना जिल्ह्याची SP राहिलेले आहे, आम्हाला त्यांचा कार्यभार माहिती आहे, त्यांचं काम करण्याची क्षमता माहिती आहे, त्यांचं काम करण्याची पद्धत माहिती आहे. आम्हाला नक्कीच ते सरकारच्या दबावाखाली येणार नाहीत आणि चांगल्या पद्धतीने चौकशी करतील आणि दूध पाणी काढतील. हा पहिला मुद्दा. दुसरा, आपण जे म्हटलेला आहे की सुप्रिया सुळेताई असतील किंवा आमच्या पंकजाताई असतील किंवा अन्य नेते मंडळी असतील, हे बघा गावामध्ये गेल्यानंतर जो मराठा तरुण वर्ग आहे, 250 तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत मराठा आरक्षणासाठी, आपण सगळ्याला माहिती आहे. या तरुणांनी, एक मिनिट, आता मी तुमच्या मदत नाही बोललो, तुम्हाला मला बोलू द्यावं लागेल. 250 तरुणांच्या आत्महत्या का झाल्या हे सुद्धा SIT मध्ये येणार आहे. मग या तरुणांचा द्वेष, समाजाबद्दल असणारा रोष, ज्या आरक्षण देऊ इच्छित नाही त्या सगळ्या संविधानाच्या पदावरती सगळ्या पक्षाच्या नेत्याच्या विरोधामध्ये त्यांनी दाखवलेला आहे. मग आमचं म्हणणं एवढंच आहे की आपण संविधानाच्या संसदेमध्ये राहत आहेत, आपण विधिमंडळात राहत आहे, आमचा प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी मांडा, आमचं एवढं म्हणणं आहे. हेच म्हणणं म्हणतोय. यावरच पटकन निरंजन डावखरे यांच्यापर्यंत पोहोचूयात. वेळेची मर्यादा आहे चर्चेला, याची आठवण प्रत्येकाला देणं गरजेचं आहे. निरंजन डावखरे, SITच्या आडून समाजाला टार्गेट केलं जात आहे, समाजाला लक्ष बनवलं जात आहे, अशा प्रकारचा दावा सातत्यानं होतोय. सरकारला हा दावा निवडणुकीत भारी पडू शकतो का? नाही, मुळात SIT मधनं समाजाला टार्गेट करण्याचं काही कारणच नाहीये. कारण समाजाचं जी मागणी होती आरक्षणाची त्या संदर्भातली शासनाने सकारात्मक भूमिका दाखवले, 10% आरक्षण त्या संदर्भातलं घोषित केलंय, सगळे सोयऱ्यांच्या मागणीच्या संदर्भातली भूमिका पॉझिटिव्ह घेतले. तारक साहेब मला बोलू द्या. तारक साहेब, आपण बोलताना आम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकलं, थोडं आपणही धैर्य ठेवा, आपण ऐकून घ्या अशी विनंती आहे. आपण जे मला प्रश्न विचारलात मगाशी किंवा मी ज्यावेळेस तुम्हाला अहंकाराचं उदाहरण दिलं, आपण कदाचित विसरला असाल की लाठीचार्ज झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी माननीय फडणवीस साहेबांनी ही भूमिका घेतली की त्यांनी हात जोडून माफी मागितली. जर ही भूमिका एका राज्याचे गृहमंत्री घेतात तर त्यावेळेस आपल्यालाही सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. आपण बालहट्ट प्रत्येक गोष्टीला करणार आहोत. आपली भूमिका मराठा समाजाला आरक्षण देण्याची आहे का आपला हट्ट OBC मधनच आम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे ही एक भूमिका आहे. आपण भूमिका समजून घेतली पाहिजे. आपण एका समाजाला न्याय देत असताना दुसऱ्या समाजावर अन्याय करता कामा नये, ही भूमिका आपली असली पाहिजे. आणि त्याचबरोबर आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे की आपली चपाती आपण वाटून घेतो, दुसऱ्याच्या ताटाची चपातीकडे आपलं लक्ष नसतं. ती संस्कृती नाही, त्याला विकृती म्हणतो. आणि त्याच्यामुळे या SIT मधनं कुठल्याही समाजाला टार्गेट केलेलं नाही. याच्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी बाहेर समोर यावं लोकांच्या, हेच याच्यामधली स्पष्ट भूमिका आहे. जी, डॉक्टर तारक आपल्यापर्यंत पोहोचतोय. चर्चेतला या भागातला हा शेवटचा प्रश्न असेल आणि तुम्ही खुल्या दिलानं खरं उत्तर द्यावं अशी मला अपेक्षा आहे. डॉक्टर तारक, आपण सांगा, चौकशी सुरू झाल्यानंतर उद्या जर मनोज जरांगेंना चौकशीसाठी बोलवलं पोलिसांनी तर ते जातील का? हे बघा, चौकशीला त्या ठिकाणी सगळे अधिकारी वर्ग येणार आहेत. मुळात चौकशी प्रत्येकाची होईल असं म्हणतात, तुमच्या माध्यमातून मला कळालं. होऊ द्या ना, चौकशी होऊ द्या, आम्ही कुठे नाही म्हणतो. फक्त मुळात मुद्दा लक्षात घेणं, इथे गावकरी साहेब बसलेले आहेत, ते सरकारच्या पक्षाचे आहेत. माझी एकच विनंती आहे, फक्त समाजाला टार्गेट करू नका. नाही, त्याचं उत्तर झालंय डॉक्टर तारक, त्याचं उत्तर देऊन झालंय. मला प्रश्न आपल्याला जो विचारायचा होता तो मी विचारला, कृपया त्याचा खुलासा करा.
उद्या चौकशीला मनोज जरांगेंना बोलवलं तर जरांगे जातील का त्याही वेळेला अधिक संताप व्यक्त करून चौकशीला जाणं टाळतील? नाही प्रसादजी, मी काय म्हटलंय तुम्हाला, चौकशी होऊ द्या ना, चौकशी होत्याच आहे आणि प्रत्येकाची होणार आहे, त्याच्यामुळे काय अडचण नाही. त्याबद्दला काही मी भागवेगळा काही सांगितलंच नाही. मुळात हे लक्षात घेणं गरजेचं आहे. डावकरे साहेबांना माझी विनंती आहे की आपण समाजाला टार्गेट करून किंवा समाजाच्या नेतृत्वाला टार्गेट करून चौकशी करू नये. जे इथून पुढे भविष्यामध्ये कोणीही सामाजिक प्रश्न हातात घेणार नाही जर आपण अशा पद्धतीने जर टार्गेट करून एखाद्या माणसाचं नेतृत्व संपवत असाल किंवा समाजामधल्या तरुण वर्ग जो राजकीय नेतृत्व निर्माण होत आहे, प्रशासकीय नेतृत्व निर्माण होत आहे, याला जर बाधा निर्माण होत असेल तर अशा चौकशीच्या माध्यमातून जर होत असेल तर कृपया माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की आपण अशा प्रकारचा समाजाला किंवा नेतृत्वाला किंवा सामाजिक आंदोलन करते मर्यादेमध्ये पटकन डावकरेजींना उत्तर देण्याची संधी देतो. निरंजनजी बोलणार आहात आपण, आपली वेळ सुरू झाली, 1 मिनिट आहे. एकच ओळीत मी सांगेन की मगाशीच डॉक्टर तारकांनी विश्वास व्यक्त केला की या चौकशीचे जे प्रमुख नेमलेले आहेत संदीप कर्णिक हे चांगले अधिकारी आहेत, कणखर व्यक्तिमत्व आहेत आणि स्पष्ट व्यक्तिमत्व आहेत. त्याच्यामुळे जर असा अधिकारी नेमलाय तर शासनाची भूमिका स्पष्ट आहे की याच्यामध्ये ही SIT ट्रान्सपरंट होणार आहे, तर घाबरायचं कारणच नाहीये. बिलकुल. पटकन या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपण पोहोचतो आहोत आणि त्यानिमित्तानं ढोले पाटील यांच्यासाठीचा माझा प्रश्न असेल. ढोले पाटीलजी 30 सेकंदात पटकन आपण उत्तर द्या. या चौकशी समिती समोर तुम्ही अर्थात OBC समाज काय तथ्य मांडण्यासाठी पुढाकार घेईल? नाही, निश्चितपणे ज्या पद्धतीने झालेलं आहे आपल्याला माहिती आहे की तिथं बीडमध्ये सगळ्यात जास्त OBC समाजालाच टार्गेट केलं गेलेलं. सुभाष राऊत यांचं हॉटेल जाळलं गेलं, क्षीरसागरजी यांचं घरावर हल्ला केला गेला, जाळलं गेलं आणि हे सगळं प्लॅन्ड होतं. याच्यामध्ये पुण्यामध्ये, औरंगाबादमध्ये, नवी मुंबईमध्ये वॉर रूम्स होते आणि हे वेल कोऑर्डिनेटेड होतं असं गृहमंत्र्यांनीच असेंब्लीत सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे निश्चित OBC समाजाचं मोठा याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे. आणि हेच नाही, मला अतिशय एक महत्वाची गोष्ट सांगायची की या आंदोलनाच्या निमित्ताने ही दहशत वगैरे माजून काही व्यापाऱ्यांनी आम्हाला OBC असं सांगितलं की आमच्याकडनं एक प्रकारे देणगी म्हणून खंडणी वसूल केले गेलेले आहे. त्यामुळे एक आर्थिक त्याला मोठा आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आपण द्वेष निर्माण करू नये, भांडण लावायचे काम करू नये, असल्या कोणतेही स्टेटमेंट आपण देऊ नये सोशल मीडियावरती. आज महाराष्ट्र आपल्याला पाहतोय. आमच्या सहकार्याने धमकीचे फोन आलेले आहेत, त्यांना खूप मोठ्या प्रमाणात जीव मारण्याचे धमकीचे फोन आलेले आहेत, त्यांना ट्रोलिंग आलेले आहेत, मेसेजेस आलेले आहेत. हे सगळं आम्ही SIT समोर देणार आहोत. जे ट्रोलिंग करताय ना त्याची सुद्धा चौकशी करा ना, आमचं म्हणणं आहे. बिलकुल सगळ्यांची चौकशी होणं गरजेचं आहे. ज्यांनी ज्यांनी धमकी दिली त्या सगळ्यांची चौकशी होणं गरजेचं आहे. ज्यांनी हिंसाचार केला त्यांचीही चौकशी होणं गरजेचं आहे. ज्यांनी आम्हाला धमकी दिली त्यांची पण चौकशी करा अशी मला मागणी करावीशी वाटते. आणि त्यानिमित्तानं चौकशी अधिक विस्तारित स्वरूपात बरंच सत्य समोर आणेल अशी अपेक्षा बाळगतो. या चर्चेत वेळ मर्यादा असल्यानं इथेच थांबतोय. तुर्तास आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या भागात तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.